नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान हे जमा होईल असं आश्वासन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। आणि आपण जर पाहिलं तर याबद्दलचा GR देखील निर्गमित करण्यात आला आणि या GR नुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो पहिला टप्पा आहे तो वितरित देखील करण्यात आला। परंतु यामध्ये अनेक शेतकरी बांधव अपात्र ठरले किंवा मग अनेक शेतकरी बांधवांना याचा लाभच भेटला नाही। आणि मग आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय की अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो दुसरा टप्पा आहे त्याचं वितरण केव्हा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी होणार आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना त्याचं वाटप होणार, तर या संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, जसं की दिवाळीपूर्वीच पहिला टप्पा नुकसान भरपाईचा जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। अनेक शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतला, परंतु अनेक शेतकरी बांधव यासाठी अपात्र राहिले कारण त्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया जी आहे ती अपूर्ण होती आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल या दोन्ही योजनेचा लाभ हा भेटलेला नाही। जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की हेक्टरी 10,000 रुपये रब्बीच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाईल, तर त्याचंही वाटप काही प्रमाणामध्ये झालेलं आहे। अनेक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटलेला आहे, परंतु त्यातून सुद्धा अनेक शेतकरी बांधव असेही आहेत की ते रब्बीच्या अनुदानापासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वितरित झाला नाही त्या शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो दुसरा टप्पा आहे ते वितरण सुरू झालेलं आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची त्यावेळेस KYC प्रक्रिया कंप्लीट नव्हती, काही शेतकरी बांधवांचं फार्मर ID कार्ड कंप्लीट नव्हतं, त्या शेतकरी बांधवांनी जर आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल किंवा आपलं फार्मर ID कार्ड काढून घेतलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो दुसरा टप्पा आहे तर तो त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच वितरण होईल अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली। आता मित्रांनो, हा जो नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे तेही जाणून घेऊया। आता शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे की त्या 31 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या 31 जिल्ह्यातील जवळपास 282 तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। आता ते जिल्हे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांना किती नुकसान झालं तेही आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। अतिवृष्टी पूर परिस्थिती जी सप्टेंबरमध्ये ओढावली त्या परिस्थितीमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव यासाठी नुकसानकारक ठरलेले आहे, म्हणजे अनेक शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे दुसऱ्या टप्प्यातले वितरण आहे ते वितरण वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, नागपूर जिल्हा असेल, गोंदिया असेल, या संपूर्ण ही काही जिल्हे आहेत तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं आणि त्यामुळे ही संपूर्ण जी जिल्हे आहेत ही संपूर्ण जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पहिल्या टप्प्याचं वितरण देखील झालेलं आहे याही जिल्ह्यांमध्ये। आणि उर्वरित आता जे काही दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या टप्प्यात ते वितरण होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती जमाही झालेली आहे, परंतु जे काही उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांच्याही खात्यामध्ये ती लवकरच जमा केली जाईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 30 महसूल मंडळे अशी आहेत की त्या 30 महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर झाली। काही शेतकऱ्यांना त्याचं वाटपही झालं, परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही वंचित आहेत तर त्यांनाही ते वाटप लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये केलं जाईल।
त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, परभणी असेल, लातूर असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अगोदरच जमा झालेली आहे। जे शेतकरी बांधव उर्वरित आहे त्यांच्याही खात्यामध्ये ती लवकरच जमा केली जाईल। आणि मित्रांनो, जसं की आता अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्याच पद्धतीने रब्बीचं जे अनुदान आहे तेही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये काहींच्या जमा झालेला आहे, परंतु काही शेतकरी बांधवांना अद्यापही त्याचा लाभ भेटलेला नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की रब्बीचं जे अनुदान आहे तर ते प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना दिलं जाईल। परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 1 किंवा मग 2 हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि उर्वरित 1 हेक्टरचे पैसे अद्यापही बाकी आहेत, तर तेही पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून येत आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नव्हती, ज्यांचं फार्मर ID कार्ड कंप्लीट नव्हतं, अशा शेतकरी बांधवांना लाभ भेटलेला नाही। परंतु मग त्या शेतकरी बांधवांनी जर आपली संपूर्ण प्रोसेस पूर्ण केली तर आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो दुसरा टप्पा वितरण होत आहे तर त्यामध्ये त्या शेतकरी बांधवांना नक्कीच लाभ हा मिळून जाईल। मित्रांनो, ही होती सविस्तर अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।